नमस्कार सर. हां. आम्ही आज आपल्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. तर कृपया आपला परिचय द्या आणि 9 ऑगस्टला इतकं सुंदर तुम्ही समाजाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या सर. नमस्कार. मी ॲडव्होकेट दीपक विद्याधर बारबाई. नूतन सेवा ब्राह्मणसंस्था गुरु समाज पुणेचा मी सचिव म्हणून गेले 25 वर्ष काम करत आहे. दरवर्षी आम्ही संस्थेतर्फे शैक्षणिक पुरस्कार वाटप समारंभ गुणवंत विद्यार्थी शैक्षणिक पुरस्कार करत असतो. हा कार्यक्रम गेले 20 ते 25 वर्ष चालू आहे. साधारण आपण 1.5 ते 2 लाख रुपयाची पहिलीपासून ते पार PhD वगैरे या सर्वांना आपण बक्षिसं वाटत असतो. आता आपली समाजाची 616 नारायणपेठ पुणे येथे 3 मजली चांगली वास्तू होत आहे. 4था 5वा 6वा मजला आपल्याकडे आहे. टेरेस आहे, खाली पार्किंग आहे. त्यामुळं तिथं आपण अभ्यासिका गुरव समाजातल्या कोण गरीब विद्यार्थी आले ते तिथं राहू शकतील आणि गुरव समाजाला त्यामुळे मदत होईल. असं सर्व आपण करतोय आणि आत्तापर्यंत सर्व गुरव समाजाने सहकार्य केल्यामुळं, सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्यामुळं ही आज बिल्डिंग उभी होते. साधारण 1 वर्षामध्ये तिथे आपली चांगली वास्तू तयार होत आहे. त्यावेळी सर्व गुरव समाजाला बोलवण्यात येईलच. त्या वास्तूमध्ये जे आपल्याला बिल्डर मिळालेले आहेत, विनायक डेव्हलपर्स, संत सकपाळ म्हणून, हे अतिशय चांगले बिल्डर आहेत. पेठेमध्ये त्यांना कामाचा अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांनी आपली जेव्हा तिथं भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आपला, त्याचा खर्च सुद्धा सर्व सकपाळ साहेबांनी केलं. आणि त्यांच्याविषयी सुद्धा एक विशेष सांगायचं म्हणजे, आता आपली 6 मजली बिल्डिंग आहे, टेरेस आहे. तर आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला टेरेसपर्यंत लिफ्टची सोय तुम्ही द्या. कारण जनरली लिफ्टची सोय टेरेसपर्यंत नसती. पण सकपाळ साहेबांनी सांगितलं तुम्ही अन्नदान करते. त्यांनी आम्हाला विचारलं की या टेरेसचा तुम्ही काय उपयोग करता? म्हणलं आम्ही जे अन्न तयार करणार आहे ते जाणार आहे. तेवढे एवढं तुम्ही चांगलं काम करताय, सामाजिक कार्य करताय, निस्वार्थी काम करताय, त्यामुळं माझ्यातर्फे ते लिफ्ट सुद्धा मी तुम्हाला करून देतो. म्हणजे अशी सगळी चांगली माणसं मिळाली. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे सुजाता गुरव ह्यांचा माझा परिचय गेले 25 ते 30 वर्ष आहे. पण निस्वार्थीपणे कधी माझ्या ऑफिसला येणं, काही सल्ला लागला मला विचारणं, सामाजिक बौद्धिक सर्व विषयाची चर्चा करणं, सुखदुःखाच्या वेळी कुठे भेटणं, 10वा असो 13वा असो, ही अशी जी लोक आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी माझं एक मोठ्या भावासारखं प्रेम आहे. त्यामुळे आज त्या आशेनं केल्या की मी येते म्हणलं या. तर आणखी एक आव्हान करायचं म्हणजे 9 ऑगस्ट 2026 रोजी रविवार रोजी आपला उद्यान कार्यालय सदाशिव पेठ ग्राउंड समोर इथं खजिना विहिरीपाशी पुणे 30 आपला संध्याकाळी 6 ते 9 5 ते 9 आहे. सर्वांनी तिथे यावं, सर्व मुलांना. आणि आपण दरवेळी हा कार्यक्रम करता गुरव समाजाची कोणतरी शैक्षणिक क्षेत्रातली व्यक्ती बघत असतो. तर यावेळी आपण प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राजेंद्र गोविंदराव गुरव MSc PhD आणि सध्या ते प्राचार्य म्हणून HY देसाई महाविद्यालय पुणे जाऊन येते आहे. यावेळी सुद्धा आम्ही हे पाहुणे बोलवायचे होते. जनरली आपण कमिटीमध्ये विषय करतो आणि काही लोक तरी कमिटीमध्ये नसतात. आता आम्ही तर संचालक आहोत, 11 जणांची बॉडी आहे. पण असे काही गुरव समाजातले लोक आहेत कमिटीमध्ये नसतील तरी बाहेरून जो त्यांचा पाठिंबा आहे, बाहेरून जी त्यांची मदत आहे, म्हणून हे एवढं मोठं आम्ही कार्य करू शकलो. नाही तर शक्यच नाही. उदाहरण द्यायचं झालं, प्रमुख पाहुणे दरवर्षी बोलवताना चर्चासाठी कोण बोलवायचं, तर प्रवीण अरुण गुरव हे आपल्या समाजातले आहेत. ते त्यांचं सेंटर आहे, त्यामुळे सर्व लोकांशी शिक्षणाची परिचय असतो. त्यामुळे ते तर त्यांनी हे जे डॉक्टर राजेंद्र गोविंदराव गुरव त्यांनीच नाव सुचवलं आणि इथे आपण बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांना बोलवले. आणि गुरव सुद्धा असं व्यक्तिमत्व आहे, त्यांना बोलवलं, त्यांना मी अध्यक्ष जाऊन त्यांच्या शाळेमध्ये भेटलो, कॉलेजमध्ये भेटलो. लगेच त्यांनी गुरव समाजाचा मी येतो आणि त्यांना समाजाचे फार आदराचं स्थान आहे. जसं सुजाता गुरव समाजाकरता झटतात तसं ते एक व्यक्तिमत्व आहे. आणि जे पाल्य आहेत तर यांच्या पालकांना तुम्ही आता काय आव्हान करू इच्छिता? आम्ही सर्व पालकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपल्या विद्यार्थ्यांना पाल्याला इथं घेऊन या. कारण काय, त्यामुळे आपली पाल्यांची पण ओळख होती. भविष्यकाळात त्या पाल्याला ओळखतात की हा गुरव समाजाचा आहे आणि जास्तीत जास्त गर्दी व्हायला पाहिजे. दरवर्षी आम्ही सध्या 1.5-2 लाख रुपये वाटतो, तर आमची इच्छा अजून पैसे वाटले गेले पाहिजेत. त्यामुळं सर्वांनी यावं. कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे. 2/8च्या आत सर्वांनी संस्थेच्या पत्त्यावरती फॉर्म पाठवावे. त्यामुळे जेणेकरून आम्हाला ती 5 तारखेला पात्र विद्यार्थ्यांची लिस्ट पण तयार करता येईल. आयोजन नियोजन आमचं व्यवस्थित असतं, त्यामुळे सगळा कार्यक्रम चांगला होतो. आणि आमच्या कार्यक्रमामध्ये मी सचिव ॲडव्होकेट दीपक विद्याधर बारबाई, अध्यक्ष श्री गिरीश शंकर आगलावे आहेत, खजिनदार तानाजी महादेव पानसरे आहेत, उपाध्यक्ष विजय प्रभाकर गुरव आहेत, सहखजिनदार सौ लता प्रमोद भगवान आहेत, सहसचिव श्री सिद्धेश्वर अरुण वाघमारे आहेत. बाकी इतर संचालक श्री दत्तात्रय लक्ष्मण क्षीरसागर, सौ मीनाक्षी चंद्रकांत हरिश्चंद्रे, सौ प्रीती दीपक बारबाई, श्री संदीप विनायक गाडे,
श्री देवेंद्र गिरीश आगलवे अशी आमची कार्यकारिणीची आहे. आणि या जुन्या लोकांनी ही वास्तू घेतल्यामुळं जो आता 90 वर्ष या वास्तूला होऊन गेले आणि या जुन्या लोकांनी वास्तू घेतल्यामुळं आज आम्ही एवढा मोठा तिथं प्रोजेक्ट समाजाच्या हिताकरता करत आहे. तरी माझं पुन्हा एकदा आव्हान आहे, ज्यांना बक्षीस नसेल, जे पाळले तसेही त्यांनी यावं. बक्षीस सम्राट सर्वांकरता गुरु समाज बंधू भगिनीकरता आहे. नुसतं ज्यांच्या पाल्यानं बक्षीस आहे त्यांच्याकरता तर आहेत, ज्यांना नाही कौतुकासाठी सुद्धा सर्वांनी यावं. आपल्या मुलांची त्यामध्ये समाजात ओळख होती. त्यानिमित्ताने एका प्लॅटफॉर्मवरती आपण सगळेजण भेटतो, विचार समजतात. सर्वांनी कार्यक्रमाला यावं. कार्यक्रम झाला की भोजनाचा आस्वाद आहे, त्याचाही सर्वांनी आस्वाद घ्यावं. जरूर आम्हाला भेटावं, तिथं यावं. बिल्डिंगचं बांधकाम लवकरात होते, त्याकरता सुद्धा कोणी आता आम्ही त्या दिवशी फोटो मांडणार आहे की बिल्डिंगची आजची काय स्थिती आहे. तर प्लिंथचा स्लॅब झालेला आहे, त्याच्यावरती आता चालू आहे. लवकरच साधारण जास्तीत जास्त 1 ते 1.5 वर्षामध्ये आपल्या गुरु सुद्धा प्रत्येक बंधू भगिनींना तिथं वास्तुशांतीकरता आपण बोलू, चांगलं गेट टुगेदर करू. आणि एकी हेच बळ, सगळे गुरु आपण एकत्र राहिलो तर समाज आपला पुढे जाईल. आणि शिक्षणाला महत्व आहे, म्हणून आम्ही दरवर्षी इतर कार्यक्रम करतो. पण शिक्षणाला का महत्व देतो? वाचाल तर वाचाल, त्यामुळे आपण शिक्षणाकडे महत्व द्यायला पाहिजे. आम्ही जे कार्य करतो सामाजिक, ह्याच्यात काही कोणत्या सुधारणा असल्या, काही सजेशन असल्या, आम्हाला जरूर कळवत त्या वेळेवर. त्या सर्वांचा विचार करण्यात जाईल. ताई इथं आल्या, वेळ करून माझ्याकरता म्हणण्यापेक्षा संस्थेकरता इथं माझ्या ऑफिसला आल्या, भेट दिली, त्यामुळे मी ताईचे धन्यवाद, आभार मानतो. एक प्रश्न आहे की अशा तुम्ही छान गुणवान अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करणार आहात, तर त्या सन्मानाचं काय स्वरूप आहे? आता सन्मानाचं साधन स्वरूप काय असतो? आपण विद्यार्थ्यांना एक पाकिट देतो पैशाचं. कारण काय, तो पहिले आपण वस्तू द्यायचं, आर्थिक मदत करतो, वस्तू देतो. ऍक्च्युली आता जे वडील आई वडील इतकं मुलांना शिकवतात, पण ह्याच्याकडे काय, हा खारीचा वाटा आहे. आणि आपल्या मुलाचं कौतुक समाजाने करणे महत्व आहे, घरच्या लोकांनी आपला सत्कार करणे महत्व आहे. म्हणून आम्ही त्यांना आर्थिक मदत करतो. कारण काय होतं, आपण इतर काही वस्तू दिल्या, काहींच्या संपलेल्या असतात, त्या डबल होतात. पैसे घेतल्यानंतर माणूस त्याला जे वाटतं होतं ते करतो. आता यावेळी आपल्याकडे PhDचा सुद्धा अर्ज आलेला आहे. त्या लेडीज आहेत, गुरवच आहेत. माझ्या वतीनं प्रज्ञा प्रवीण गुरव असं एक्झॅक्ट त्याचं नाव काय, फॉर्म तिकडे. पण त्यांचे आपण सर्वांचा सत्कार करत असतो. आपण जे विद्यार्थ्यांना देत असतो, सर्व गुणांचे विद्यार्थ्यांचा सत्कार करतो, त्यांना बक्षीस देतो, शुभेच्छा देतो. शुभेच्छेचा वर्षा आमच्यातर्फे, सर्व समाजातर्फे त्यांच्यावरती करतो. आणि सर्व समाज आल्यामुळे आम्हाला तिथे आनंद होतो. 3 तास चांगला कार्यक्रम चालतो. त्यामुळे सर्वांनी यावं. ताईंनी अजून ओळखीचे सासवडचे कोण लोक असतील, पाळले असतील, त्याला घेऊन यावं. आणि आम्ही कायम तुमच्या ऋणामध्येच राहू. ताईंचे मी आभार मानत नाही, आभार मानणे औपचारिक होईल. त्यांच्या ऋणांमध्ये, त्यांच्या प्रेमामध्येच मला राहायला आवडेल, आमच्या कार्यकर्त्यांना आवडेल. एवढं छान काम आहे तुमचं, तुमच्या कमिटीचं. तर उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी व तुमच्याकडून समाजाची, देशाची सेवा व्हावी अशी आम्ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद सर. 100% तशीच होणार, बातचीत केल्याबद्दल. तशीच होणार. आणि आज एवन ज्यांनी माझ्या माईक हातात धरलेला आहे ते सुद्धा आपले गुरुबंधूच आहेत. ते ॲडव्होकेट अक्षय निळकंठ म्हणून आहेत, ते बार्शीचे आहेत, वकील झाले, MSW केलं. आणि माझ्या भगिनी, प्रत्येक वेळी आपण जातीपेक्षा रक्ताचं नातं महत्त्वाचं असतं. ॲडव्होकेट राजेश्वरी राठी यांचा माझा 30 वर्ष परिचय. माझी मोठी बहिणीसारखे, मी तिचा मोठा भाऊ आहे, बहिणीसारखे रिलेशन जसे तुमचे माझे आहे. त्यामुळे आमच्याकडे सर्व या सुद्धा आपल्या कार्यक्रमाला येत असतात, समाजाच्या कामाला मदत करत असतात. काही मी म्हणलं अर्ध लेक्चर 2 लिखाण करत असतात. हे एक गेट टुगेदर आहे, सर्वांनी केलं तर हे कार्य पुढे जातं. एका दीपक बारबाईचं काम नाही आहे, सर्वजण एकत्र. आज तुम्ही इथे एवढ्या सासवडचं माया करताना हेच महत्वाचं आहे. जास्तीचा कार्यक्रमाला उपस्थिती दाखवा. 5 ते 9 कार्यक्रम आहे, या तिथं गप्पा मारू आपण. कार्यक्रमाचा आस्वाद घ्या, भोजनाचा आस्वाद घ्या, जाता आम्हाला भेटा. आणि पुन्हा तुम्हाला त्या दिवशी वाटले की या कार्यक्रमाबद्दल सजेशन करावं तर आम्हाला जरूर करा, त्याचा नक्कीच आम्ही आदर करूया. थँक्यू सर. स्वामी शुभेच्छा, धन्यवाद.